अंगात दैवी शक्ती असून त्या आधारे आजारी व्यक्तीला बरं करण्याचा दावा करत एका कुटुंबाला तब्बल 25,90,000 रुपयांनी लुटण्यात आलंय। या प्रकरणी 3 ठगबाज महिलांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे। विद्या निमजे, शाहिस्ता अंजुम, मोहम्मद शकील शेख आणि शबनम अशी अटक करण्यात आलेल्या भोंदू महिलांची नावे आहेत। चंद्रपूर येथील तक्रारदार वैशाली अनिल खणके यांची जमीन नदीच्या पुलासाठी संपादित झाली होती। त्याची भरपाई म्हणून 71 लाख रुपये त्यांना मिळाले होते। पती आजारी असल्यानं वैशालीच घरातील सर्व व्यवहार पाहत होत्या। दरम्यान शेजारी राहणाऱ्या विद्या निमजे यांची वैशालीशी ओळख झाली। वैशालीच्या परिस्थितीचा फायदा घेत पतीला बरं करण्याचा दावा करत सुरुवातीला 1,50,000 रुपये त्यांनी उकळले। त्यानंतर हप्त्यानं 5,25,000 रुपये चेक भरून काढून घेतले। दरम्यान भोंदू महिलेनं टप्प्याटप्प्यानं 25,90,000 रुपये उकळले। फसवणूक झाल्याचं उघडकीला येताच त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली। त्या तिघांवर जादूटोणा प्रतिबंधक गुन्हा नोंदवून तिन्ही महिलांना तात्काळ अटक करण्यात आली। त्यांच्याकडून ताबीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। आपल्या शेजारील किंवा आजूबाजूला कोणी अंगात देवी येते आणि पैसे दुप्पट करून देतो आणि त्यामुळे अशा अघोरी विद्येचा आणि अनिष्ट प्रथेचा कोणी प्रचार करून तुम्हाला जर फसवणूक करत असेल तर तुम्ही हे जागरूक राहा। सदर गुन्ह्यामधील 3 आरोपी महिला यांना आम्ही अरेस्ट केलेले आहेत। गुन्ह्याचा तपास सुरू आहे